हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. रामची स्कूल 12 वाजता सुटते. त्याला घेऊन आल्यानंतर माझ्या खऱ्या अर्थाने शिवणकामाला सुरुवात होते. सकाळी आज मी थोडंसं ब्लाऊजचं काम केलं होतं आणि एक ब्लाऊज कंप्लीट करूनही झाला होता. त्याला फक्त पायपिंग करायची बाकी होती. रामला घेऊन आल्यानंतर हे लेहंग्याचं काम मी करायला घेतलं होतं. दुपारचं खूप ऊन असतं, त्यावेळेस कामसुद्धा करावंसं वाटत नाही. असं वाटतं 1-2 तासाची झोप घ्यावी आणि ती मी घेते सुद्धा. ब्लाऊजचा कपडा किंवा ड्रेसचं फॅब्रिक जर मनासारखं असेल ना, तर ड्रेस शिवायला कंटाळासुद्धा येत नाही. पण कधी-कधी असं होतं की कपड्याचे धागे इतके जास्त निघतात की कामही करावंसं वाटत नाही. सेम तीच कंडिशन आज यामध्ये झाली होती. कारण की काय झालं होतं, जे काही लेहंगा किंवा ब्लाऊज आहे त्याचं फॅब्रिक इतकं जास्त फिसकत होतं आणि त्याच्यामधून प्रचंड धागे निघत होते आणि ओव्हरलॉक करायला गेलं की ओव्हरलॉकमध्ये सर्व धागे फसत होते आणि ओव्हरलॉकसुद्धा व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी जुगाड करूयात. मग जी काही आपली अगरबत्ती होती त्याच्या साहाय्याने मी ते जे काही धागे आहेत त्याला लॉक करून घेते. तर फायनली 12:30 वाजल्यापासून ते 4ला 10 मिनटं कमी आहे तोपर्यंत माझा जो काही लेहंगा आहे तो स्टिच करून झाला आहे. ब्लाऊज पण झाला आहे. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 4-4.5 तास मला फक्त जो खालचा आपला लेहंगा असतो तो स्टिच करण्यासाठी गेला आहे. कारण की त्याला कॅन वगैरे सर्वच अटॅच करायचं होतं. तुम्हाला तो लुक तर मी दाखवतेच, पण आधी हा पसारा पाहून घ्या. मला असं वाटते आता काही जे आहे ते डस्टबिन मध्ये मी टाकले आणि बाकी जे आहे कॅनचे तुकडे वगैरे ते सर्व जागेवरती टाकणार आहे. मशीन बंद केले. अजून दुपारचं जेवण करायचे मला 4ला 10 मिनटं कमी. तर पटपट मी काहीतरी माझ्यासाठी जेवणासाठी बनवते आणि त्यानंतर जो लेहंग्याचा लुक आहे आणि ब्लाऊजचा तो सुरुवातीला तुम्हाला दाखवते. इथं पेपरसुद्धा मी घेऊन आले, कारण की ज्यांच्या पेपर पॅटर्नच्या ऑर्डर आहेत कस्टमाइज त्यांचं सुरुवातीला मला हे पेपर कटिंग करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग जो काय आपलं हे आहे मेन पेपर आहे आपला त्याच्यावरती करावं लागतं. तर हा एक कलांजलीचा ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते जो स्टिच केला. काही टिप्स पण देते. रामची स्कूल बॅग आणि ते पण अजून इथंच आहे. तर चला सुरुवातीला लेहंगा आणि ब्लाऊज कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग पुढचं रुटीन शेअर करते. सगळ्यात आधी तर मी काल लाईव्ह घेतला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस विथ योगपट्टीवाला ब्लाऊज जो आहे त्याचं संपूर्ण स्टिचिंग दाखवलेलं आहे. आता हा व्हिडिओ शूट करते मी गुरुवारी. उद्या मी लाईव्ह करेल, उद्या शुक्रवार असेल तर उद्या तुम्हाला पाहायला भेटेल. आता यानंतर मी अर्धा तासामध्ये थोडासा आराम करून जेवण वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर पेपर कटिंगला बसणार आहे. कारण की मला खूप साऱ्या ऑर्डर आहेत, त्या मला बुक झालेल्या आहेत, त्या मला कट करून नंतर पॅक करायच्या. तर 8 ऑर्डर आहेत, त्यातल्या 4 कस्टमाइज आहेत आणि 3 ज्या आहेत त्या एक पोटनिकच्या आहे, त्यातली एक कटोरी आणि प्रिन्सेसचा कॉम्बो आहे. एक जो आहे त्यांना फक्त कटोरी हवं आहे आणि एक जो आहे त्यांना प्रिन्सेस योगपट्टीवाला हवं आहे. त्यांनी बाकीचे पॅटर्न याआधी आपल्याकडून घेतलेले आहेत. तर हे सर्व मला बनवायचे आहे. मी शुअर नाही की माझ्या ह्या सर्व ऑर्डर कंप्लीट होतील, पण पाहूयात. जेवढं होतील तेवढा तर करेल. कस्टमाइज सुरुवातीला करायला घेईन जेणेकरून की पेपर कटिंग वगैरे होईल, म्हणजे राम झोपला आहे तोपर्यंत. कारण की हा सर्व जर पेपरचा पसारा पाहिला ना, तो इतका डिस्टर्ब करतो ना, मग अक्षरशः रडून झोपला आहे. कारण की तर काय झालं, छोट्या कारवर त्याच्या खेळत होता आणि त्याचं जे डोकं आहे तेच मशीनला लागलं. बराच वेळ रडत होता, 15-20 मिनटं त्याच्या रडण्यामध्येच गेले आणि त्याच्यानंतर रडून डायरेक्टली बेडवरच झोपी गेला. तर हा काल ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग आपण लाईव्हमध्ये घेतलेलं आहे. पहा, नक्की पहा. गळा वगैरे कसा ॲडजस्ट करायचा ते संपूर्ण मी त्याच्यामध्ये सांगितलं. खूप सुंदर कलर आहे आणि पैठणीमध्ये हा कलर खूप जास्त चालतो मला असं वाटतं. फिरता कलर आहे. तर पाठीमागे हे ऑलरेडी रेडीमेड वर्क वगैरे दिलेलं होतं, याच्याच नॉट बनवून मी लावल्या. कारण की पैठणी साडीला कपडा पण जास्त येतो आणि त्याच फॅब्रिकच्या नॉट चांगल्या दिसतात, त्यामुळे त्याच्याच बनवले मी. त्यानंतर ही आहे याची स्लीव्ज. हे सुद्धा इथं जे मोराचं डिझाईन देतात ते सुद्धा मिडलला एकदम बरोबर यायला हवं. त्याच्यासाठी पण काही टिप्स मी कालच्या लाईव्हमध्ये सांगितलं. पहा. त्याच्यानंतर हा आहे प्रिन्सेस विथ योगपट्टीवाला ब्लाऊज. हा त्यांना मला 18 तारखेला द्यायचा होता, पण मेजरमेंट छोटं होतं त्याच्यामुळे मी पटकन आवरून घेतला. आणि आतल्या बाजूने आणि बाहेरून जे आहे आतल्या बाजूने पण फिटिंग तुम्हाला दाखवते आणि बाहेरच्या बाजूने मी ही पायपिंग दिली जेणेकरून की ब्लाऊज अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. रोज गोल्ड कलरमध्ये ही पायपिंग मी लावली आहे. संध्याकाळी बोलल्यात की त्या येते म्हटले ब्लाऊज घ्यायला, तर हा ब्लाऊज त्यांचा मी तयार करायला. माझा अवतार जो आहे तो इग्नोर करा, कारण की खूप जास्त थकली आहे मी. सुरुवातीला तुम्हाला लेहंगा दाखवते की कशा पद्धतीने केला आहे. तर पहा, असा हा इतका घेरदार जो आपला लेहंगा आहे तो तयार झालेला आहे. खूप मोठा घेर झाला आहे. माहीत नाही फॅब्रिक त्यांनी ऑनलाईन घेत होतं कसं. मुलगीच आहे ती, कॉलेज गोईंग आहे. तर कंबर जी आहे ती 35 इंच आहे. आवाज येतोय की नाही माहीत नाही, अजून आपला माईक मला रिसीव झालेला नाही. मला वाटतं 6 ते 7 दिवस झाले मी त्याला बुक करून. 6 नाही जास्त झाले असतील मे बी. अजून मी चेक केलं नाही स्टेटस की शिप झाला आहे की नाही. तर पहा, असा साऊथ इंडियन पॅटर्नमध्येच याची बॉर्डर वगैरे आहे, फक्त व्हाईट आणि त्याला पिंकचं कॉम्बिनेशन आहे. वरती सुद्धा ही जी आहे ती कमरेचा बेल्ट
त्याच्यानंतर आतल्या बाजूने पहा आपला जे मेन कपडा आहे तो, त्याच्यानंतर इथे लावले मी कॅन, त्याच्यानंतर अस्तर. तर असे 3 लेअर दिलेले जेणेकरून की घेर वगैरे जास्त येईल. व्हाईट कलर असल्यामुळे लाईटमुळे एवढा प्रॉपर व्यवस्थित दिसत नाही. आणि त्याच्यानंतर सिल्वर कलरचे लटकन लावून मी त्याला अशा पद्धतीने हे हँगिंग्स लावलेत. त्याला खाली जे आहेत ते मला लटकन अटॅच करायचे, तर असे मोठे मोठे लावलेत मी, कारण की लेहंग्यासाठी ते छान वाटतात. तर असा आपला छान असा हा जो लेहंगा आहे तो तयार झाला आहे. कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा. शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकेल याचा. शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लिअर शूट करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यावरचं हे पिंक ब्लाऊज जे की मी बॅक हुकमध्ये घेतले. दुपारी शूट करायचं म्हटलं ना, ऊन खूप येतं बाहेरून, त्यामुळे लाईट जे आहे ते रिफ्लेक्ट होते. तर हा प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज आहे. स्लीव जी आहे ती 9.5ची मी घेतली आहे. 35 साईजचं हे ब्लाऊज होतं, 35 चेस्ट असलेलं. आणि पाठीमागे असं कटवर्कचं डिझाईन दिलेलं आहे पहा. आणि बॅक हुक मी याला केले, कारण की लेहंग्यावरचे ब्लाऊज शक्यतो तरी आपण बॅक हुकच करायचे, किंवा साईडने चेन वगैरे लावू शकता तुम्ही कस्टमरच्या चॉईसनुसार. आणि याला सिंपल असे लटकन केलेत, कारण की साडीचं ब्लाऊजचं फॅब्रिक उरलेलं नव्हतं मोठे मोठे लटकन वगैरे करण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी केले. आता वळूयात आपण प्राईसकडे, की मी किंमत किती घेतली नेमकी लेहंग्याची आणि ह्या ब्लाऊजची. तर जो काही लेहंगा आहे त्याचे चार्जेस मी त्यांना वेगळे सांगितले होते, आणि जो ब्लाऊज आहे त्याचेही चार्जेस वेगळे सांगितले होते. तर ब्लाऊज जो आहे प्रिन्सेस विथ कपचा आहे, त्याच्यामुळे याचे मी 500 रुपये, आणि पाठीमागे जे आपण बॅक डिझाईन केले त्याचे 100 रुपये म्हणजे कटवर्क. तर ह्या ब्लाऊजची मी घेतलेले आहे 600 रुपये. प्रिन्सेस विथ कपच्या ब्लाऊजची शिलाई मी 500 रुपये घेते, आणि जे डिझाईन आहे त्याचे वेगळे ॲड करते. तर 100 रुपये मी कटवर्कचे आणि 500 रुपये ब्लाऊजचे. आणि हा जो लेहंगा आहे याची मी घेतलेला आहे 900 रुपये. अशा पद्धतीने ब्लाऊजपेक्षाही लेहंगा शिवायला खूप जास्त वेळ जातो, त्याच्यामुळे अकॉर्डिंगली तुम्हाला वेळ आणि जे काही तुम्हाला मटेरियल लागते ते किती लागतं तो सर्व पाहूनच त्याचे चार्जेस ठरवायचे. तर हा लेहंगा जो आहे तो याची कंबर होती 35 इंच, तर याच्यासाठी मी 2.5 मीटर जे आहे ते अस्तर वापरले, आणि त्याच्यानंतर जे कॅन आहे ते 2 मीटर वापरले. तर त्याच्यामधलं थोडंफार उरलं, कारण की फक्त खालच्या साईडनेच आपल्याला कॅन यूज करायचं होतं, तर 2 मीटर इतकं लागले. आणि त्याच्यानंतर बाकी मग आपला हा सिंपल एक खर्च. त्यानंतर इथे मला हुक वगैरे लावायचे, तर हे खालच्या साईडने ते फोल्ड वगैरे करून घेतले, जेणेकरून की फॅब्रिक सिक्युअर होईल. आणि इतकं जास्त धागे निघत होते कपड्याचे की सांगताच सोय नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी कसं जुगाड केलं आहे त्याच्यासाठी, आणि बराच वेळ गेला त्याच्यामुळे, कारण की कपडा कुठेही निसटायला नको, त्याच्यामुळे व्यवस्थित मी केले. आता याला मला प्रेस करायलाच अर्धा तास तरी जाईल जवळजवळ, कारण की ह्या सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या जुळवून मग प्रेस करावं लागेल. तर अशा पद्धतीने 1500 रुपये लेहंगा प्लस ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. तुम्ही किती घेता ते सुद्धा मला सांगा, आणि मी बरोबर घेतली की नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. जेव्हा मी एखादं नवीन आउटफिट बनवायला घेईल किंवा नवीन काहीतरी डिझाईन वेगळं ट्राय करायचं असेल, त्यावेळेस मी नर्वससुद्धा असते, आणि एक उत्सुकतासुद्धा असते मनामध्ये की नेमकं कशा पद्धतीने ते तयार होईल, कस्टमरला आवडेल की नाही, अशा असंख्य प्रश्न मनामध्ये असतात. पण ज्यावेळेस फायनल लुक आपण पाहतो ना, त्यावेळेस आपल्यालाच विश्वास बसत नाही की हे स्वतः मी बनवलं आहे. कॅन यूज केल्यामुळे घेर तर इतका सुंदर आला होता, असं वाटतही नव्हतं की हा कपडा शिवण्यासाठी मी इतका वेळ लावला, कारण की धागे खूप निघत होते. मे बी हे फॅब्रिक त्यांनी ऑनलाईन घेतलं असणार आहे, तसं मी कस्टमरला काही विचारलं नव्हतं. फक्त मेजरमेंट वगैरे घेतलं, आणि मुलीचाच घागरा होता हा, कॉलेज गोईंग मुलीचा आहे. तर चला, आजचा आपला छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.